साऊंड फ्रिक्वेन्सीजची ही व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी या समजूया च्या 2 व्हिडिओज तुम्ही बघितलेल्या असणं आवश्यक आहे. वेव्ज आणि वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्स या 2 व्हिडिओज तुम्ही आधी बघाव्यात असं आमचं रेकमेंडेशन आहे. तुम्ही आणि वेव्ह कॅरेक्टरिस्टिक्सची एक बेसिक इंट्रोडक्शन त्या व्हिडिओजमधनं तुम्हाला दिलेली आहे, जी ह्या व्हिडिओच्या अंडरस्टँडिंगसाठी आवश्यक आहे. हॅलो, साऊंड फ्रिक्वेन्सीजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहिलं साऊंड म्हणजे एक प्रकारची वेव्ह आहे, लॉन्जिट्युडिनल प्रेशर वेव्ह. वेव्स ह्या वेगळ्या वेगळ्या पिरियडच्या, फ्रिक्वेन्सीच्या आणि ॲम्प्लिट्यूडच्या असू शकतात. आपण त्याची काही चित्र पण बघितली. हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह आणि लो फ्रिक्वेन्सी वेव्हमध्ये फरक काय आहे? तर हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे पिरियड शॉर्ट, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे पिरियड लॉंग. नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड हाय फ्रिक्वेन्सीमध्ये खूप जास्त आहेत. आता ह्या फ्रिक्वेन्सीजचा आणि आपण ऐकतो त्या आवाजांचा काय संबंध आहे? तो खूप जवळचा संबंध आहे. कसा तो बघण्यासाठी आपण एक इथे प्रयोग करून बघूया. तुमचा हात हवेमध्ये तुम्ही जोरजोरामध्ये असा व्हायब्रेट करा. आता तुमचा हलणारा हात, व्हायब्रेटिंग हात, प्रेशर वेव्स नक्की तयार करतोय हवेमध्ये. एनी व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट हा प्रेशर वेव्ह तयार करतोच. तुम्हाला ऐकू येतोय का तुमच्या हाताचा आवाज? तुम्हाला फील होतंय कारण हवा हललेली तुमच्या स्किनला वारा या स्वरूपात जाणवतीये. हाताच्या जागी तुम्ही एखादा जाडसर कार्डबोर्ड घेतलात, वहीचा पुठ्ठा समजा, आणि तो हलवलात जोरात तुमच्या चेहऱ्याजवळ किंवा चेहऱ्यासमोर. आता तुम्हाला ऐकू येतंय का? खरं तर ही सुद्धा एक लॉन्जिट्युडिनल प्रेशर वेव्ह तयार होतीये. आपण म्हणतोय साऊंड ही सुद्धा लॉन्जिट्युडिनल प्रेशर वेव्ह आहे. या प्रयोगातनं आपल्याला असं लक्षात येईल की हा कार्डबोर्ड सुद्धा आपल्याला ऐकू येत नाहीये, पण त्याचा वारा हाताच्या वारापेक्षा जास्त लागतोय. कार्डबोर्डच्या ऐवजी एखादा पातळ फ्लेक्झिबल असा कागद घ्या. आता तो कागद ह्याच पद्धतीने चेहऱ्याजवळ पुढे मागे किंवा खालीवर असा व्हायब्रेट करत राहा. आता काय होतंय? आता कदाचित तुम्हाला त्या कागदाचा फेंट असा आवाज ऐकू येईल, वारा सुद्धा लागेल आणि किंचित आवाजही ऐकू येईल. या प्रयोगातनं काय लक्षात येत आहे की सगळ्या प्रेशर वेव्स, लॉन्जिट्युडिनल प्रेशर वेव्स ह्या आपल्याला ऐकू येत नाहीत, काही काही येतात. आता ह्या वेव्स मध्ये असा काय फरक आहे की काही काही आपल्याला ऐकू येतात? याचं कारण आहे की अशा ज्या प्रेशर वेव्स ज्या एका विशिष्ट फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये आहेत तेवढ्याच ह्युमन इयरला डिटेक्ट करता येतात. 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीज जर असतील वेव्सच्या, तर त्या आपण साऊंड म्हणून ऐकू शकतो. 20 हर्ट्सपेक्षा कमी असणाऱ्या वेव्सना इन्फ्रासाऊंड म्हणतात. त्या आपल्याला अजिबात ऐकू येत नाहीत. त्या असतात आपल्या अवतीभोवती, पण त्या आपल्याला ऐकू येत नाहीत. आपण जेव्हा हात हलवत होतो जोराजोरात आणि आपल्याला ऐकू येत नव्हता, तेव्हा इन्फ्रासाऊंड पद्धतीच्या प्रेशर वेव्स हवेमध्ये तयार झाल्या असणार. 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी जर असेल वेव्सची, तर ती सुद्धा माणसांना ऐकू येत नाही. अशा जास्त फ्रिक्वेन्सीजना अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज म्हणतात किंवा त्या वेव्सना अल्ट्रासाऊंड वेव्स असं म्हणलं जातं. म्हणजे इन्फ्रासाऊंड आणि अल्ट्रासाऊंड या दोन्हीच्या मध्ये फ्रिक्वेन्सी असेल तरच ती ह्युमन इयरला ऑडिबल साऊंड म्हणून ऐकू येऊ शकते. तुम्ही ऐकलेत का कधी कधी गोष्टींमध्ये किंवा तुमच्या अवतीभोवती कोणीतरी बोलताना की कुत्र्यांना किंवा मांजरांना आपल्यापेक्षा जास्त चांगलं ऐकू येतं? त्याचं कारण माहितीये तुम्हाला?
डॉग्सना 20,000 हर्ट्सपेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 45,000 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीज ऐकू येतात आणि कॅट्सना तर 85,000 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सी डिटेक्ट करता येतात. म्हणजे आपल्या कितीतरी पट अधिक आवाज कुत्र्या मांजऱ्यांना ऐकू येतात. म्हणूनच रात्रीच्या वेळेला किंवा शांत वेळेला सुद्धा कधी कधी आपल्याला काहीच कळत नाही, पण अचानक कुत्रा भुंकायला लागतो किंवा मांजर एकदम अस्वस्थ होते. पण त्यांची हिअरिंग कपॅसिटी आपल्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्यांना खूप जास्त, ज्याला अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज आपण म्हणू, त्या सुद्धा ऐकू येतात. डॉल्फिन्सना तर आपल्या जवळजवळ 10 पट जास्त ऐकू येतं, कारण 200,000 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीज डॉल्फिन्स डिटेक्ट करू शकतात. अल्ट्रासाऊंड बऱ्याचशा ॲनिमल्सना ऐकू येतात, पण एलिफंट हा असा एक प्राणी आहे ज्याला अनयुज्युअल ॲबिलिटी आहे इन्फ्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज डिटेक्ट करण्याची सुद्धा. ॲज लो ॲज 5 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीज हत्तींना ऐकू येतात. केवढे मोठे कान असतात की नाही हत्तीचे. खूप साऊंड वेव्स कलेक्ट होतात आणि त्यातल्या कमी फ्रिक्वेन्सीच्या साऊंड वेव्स सुद्धा हत्ती डिटेक्ट करू शकतात. या अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत, ज्या आपल्याला ऐकू येत नाहीत, त्यांचा आपल्याला अगदीच उपयोग नाही असं काही नाही. माणसांनी त्याचा उपयोग करून घेण्याचं सायन्स डेव्हलप केलेलं आहे. अल्ट्रासाऊंड कशामध्ये यूज करतात तुम्ही ऐकलं असेल कधी कधी, की सोनोग्राफी किंवा सॉनिक स्कॅन केला. आपल्या बॉडीमधल्या ज्या इंटरनल ऑर्गन्स असतात त्यातल्या काही मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही हेल्थ इश्यू असेल आणि आपण डॉक्टरकडे गेलो तर ते सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड रेकमेंड करतात. त्यामध्ये अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज स्कॅनिंगसाठी वापरतात आणि त्याच्यामुळे त्यांना इंटरनल ऑर्गन्सच्या इमेज प्रोड्यूस करता येतात, एक्सरेज सारखं. त्यामुळे कुठे लिव्हरला सूज आली आहे का किंवा हार्टमध्ये काही फंक्शनिंगमध्ये प्रॉब्लेम आहे का, असे प्रॉब्लेम डिटेक्ट करता येतात. अशाच पद्धतीने मेटल ब्लॉक्समधले क्रॅक्स किंवा फ्लॉज डिटेक्ट करायला सुद्धा अल्ट्रासाऊंड वापरता येतात. काही वेळेला तर शिप टू शिप कम्युनिकेशन जे असतं ते अल्ट्रासाऊंड वेव्स वापरून केलं जातं. कुणाला ते ऐकू येत नाही, पण त्या शिप्समध्ये मात्र कम्युनिकेशन पॉसिबल होतं. काही प्राणी त्यांना अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज डिटेक्ट करता येतात. ह्या गोष्टीचा फायदा कसा करून घेतात याचं एक छान उदाहरण म्हणजे बॅट्स, वटवाघळ. बॅट्स 120,000 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीज डिटेक्ट करू शकतात. एवढी हाय रेंज आहे त्यांची अल्ट्रासाऊंड डिटेक्शनची. कसा उपयोग करून घेतात बॅट्स ते बघूया. बॅट्स जेव्हा हंटिंग करतात रात्रीच्या वेळी अंधारात, बॅट्स काय खातात? मोस्टली इन्सेक्ट्स, मॉथ्स किंवा हवेत उडणारे छोटे छोटे किडे किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माशा, असं त्यांचं भक्ष्य असतं. बॅट्सची आयसाईट वापरत नाहीत ते शिकारीसाठी, तर त्यांचा कोट अनकोट हिअरिंग सेन्स ते वापरतात. त्यांना अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस पण करता येतात आणि ऐकू पण येतात. हवेत उडताना बॅट काय करतात, तर अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीजचा एक साऊंड वेव्ह सोडतात हवेत आणि मग ती त्यांच्या प्रेवरती आपटून जेव्हा परत येते, रिफ्लेक्ट होते या चित्रात दाखवल्याप्रमाणे आत्ता, तेव्हा ती त्या कॅच करतात आणि डिटेक्ट करतात. त्यांच्या त्यावरून लक्षात येतं की आपण पाठवलेली फ्रिक्वेन्सी रिफ्लेक्ट होऊन कुठल्या दिशेने आली आहे आणि मग त्यांना त्यांचं भक्ष्य मिळतं. या केसमध्ये आता होतं काय की हे भक्ष्य बिचारं जे आहे त्याला काही त्या अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सी एवढी हाय डिटेक्ट झालेली नाहीये. त्याला कळत सुद्धा नाही बॅटनी अशी काही साऊंड वेव्ह आपल्याकडे पाठवली. पुन्हा एकदा बघूया आपण हवं तर ही व्हिडिओ. बॅट्स अल्ट्रासाऊंड फ्रिक्वेन्सीज सोडतात, प्रेवरनं भक्ष्यावरनं त्या रिफ्लेक्ट होतात आणि बॅटपर्यंत पोचतात आणि बॅटला कळतं की भक्ष्य एक्झॅक्टली कुठे आहे.
आहे की नाही छान युजफुल सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये साऊंड वेव्हची एक प्रॉपर्टी तुमच्या आणखीन लक्षात आली असेल की साऊंड वेव्स रिफ्लेक्ट पण होतात. एखाद्या सरफेसवर जेव्हा त्या जाऊन आपटतात तेव्हा त्यातल्या काही काही साऊंड वेव्स ह्या त्या सरफेसमधनं आत शिरून पेनिट्रेट होऊन दुसऱ्या मीडियममधून ट्रॅव्हल करून पुढे जाऊ शकतात. पण काही वेव्स ह्या त्या सरफेसवरनं बाउन्स होतात आणि परावर्तित होतात. अशा परावर्तित होण्याला साऊंड वेव्हच्या परावर्तित होण्यातूनच आपल्याला इको इफेक्ट मिळतो. इकोईंग किंवा घुमणे आवाज ज्याला आपण म्हणतो तसा तुम्ही अनुभवला असेल. कुठे अनुभवला विचार करा बरं. एखाद्या जुन्या मंदिरात जर तुम्ही गेलात त्याच्या आर्किटेक्चरमध्ये वरती असे मोठे गोल घुमट असतात किंवा तिथे जर त्याच्या मध्यभागी उभं राहून तुम्ही जोरात ओरडलात तर तुमचा आवाज त्या गोल घुमटाच्या सरफेसवरनं जो असा गोलाकार किंवा स्फेरिकल आहे त्याच्यावरनं सगळ्या बाजूंनी रिफ्लेक्ट होतो आणि पुन्हा तुमच्या कानापर्यंत पोहोचतो. याला आपण एको म्हणतो. तशीच टेक्नॉलॉजी इथे बॅट वापरतोय. तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या रेंज आणि त्यांचा अर्थ किंवा आपल्याला कुठल्या ऐकू येतात आणि इतर प्राण्यांना कुठल्या कुठल्या ऐकू येतात फ्रिक्वेन्सी हे पाहिलं. हे 20 हर्ट्ज आणि 20,000 हर्ट्ज हा जो आकडा आहे ह्युमन ऑडिबल साऊंडचा तो लक्षात ठेवा स्पेसिफिकली. आणि त्याच्यात सुद्धा आणखीन एक जाता जाता असं मला उल्लेख करायचा आहे की लहान मुलांमध्ये किंवा यंगस्टर्समध्ये 25,000 हर्ट्ज पर्यंत सुद्धा कधी कधी ऑडिबिलिटी डिटेक्ट झालेली आहे. ॲज आवर एज ग्रोज आपण जसे जसे वय वाढायला लागतं आपलं तसं तसं आपली ही फ्रिक्वेन्सी डिटेक्शनची कपॅसिटी कमी व्हायला लागते. म्हणजे ज्या वरच्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या मिडल एज्ड ह्युमन बिईंग्समध्ये कमी झालेल्या आढळतात. अगदी 18,000 18,000 हर्ट्जपर्यंत आणि अगदी ओल्ड लोकांमध्ये 16,000 हर्ट्जपर्यंत सुद्धा त्या खाली येऊ शकतात. म्हणून ॲज वी ग्रो ओल्ड जसजसं आपण म्हातारे व्हायला लागतं तसतसं आपली फ्रिक्वेन्सीची ऑडिबल फ्रिक्वेन्सीची रेंजही कमी व्हायला लागते. आता इथेच थांबूया. गुड बाय.